शिक्षण तर कुठेही घेता येते, परंतु दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी सोलापूर नजीक असलेल्या NB नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हाच एकमेव पर्याय. सामाजिक प्रकल्पांवर, समस्यांवर आधारित प्रकल्पांद्वारे शिक्षण, उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांच्या 100% समाधानासाठी दर्जेदार शिक्षण. पुण्यातील सिंहगड महाविद्यालय इतकी समान प्लेसमेंट, वैयक्तिक मार्गदर्शन, मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष अवॉर्ड, अत्याधुनिक लॅबोरेटरी, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात पुढे, मुला मुलींसाठी स्वतंत्र मेसची सोय, तसेच सेपरेट हॉस्टेलची सोय, वाहतुकीसाठी बसची सोय, विद्यार्थ्यांची प्रगती हाच आमचा ध्यास. नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची गौरवशाली परंपरा म्हणजेच NB नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर पुणे हायवे, केगाव, सोलापूर. तर वाट कसली पाहताय? आताच प्रवेशासाठी संपर्क करा 9552 52 92 60 83 800 25 688. कासेगावचे लोकप्रिय माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य लोकरत्न कैलासवासी श्रीकांत वाडकर यांच्या 65व्या जयंतीचे औचित्य साधून कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अक्कलकोट विधानसभेचे लोकप्रिय आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. गावात अनेक ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम आमदार सचिन दादांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व लोकरत्न कैलासवासी श्रीकांत बाप्पा वाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या कासेगाव व पंचक्रोशीतील अनेक गावातून आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला होता. माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष निशिकांत पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर यांनी आपल्या मनोगतात कासेगावसाठी दिलेल्या भरघोस निधीबद्दल आमदार यांचे आभार मानले. आगामी विकास कामासाठी मागण्यांचे निवेदन देखील यावेळी देण्यात आले. सत्काराला उत्तर देताना सचिन कल्याणशेट्टी यांनी कासेगावकडे विशेष लक्ष देऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. रस्ते, इमारती, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, सिंचन आदी विविध विभागाच्या मिळून तब्बल 10 कोटी रुपयांच्या कामाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. तसेच आगामी निविदा प्रक्रियेत असणाऱ्या 20 कोटी रुपयांच्या कामाची घोषणा करण्यात आली. आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कदम यांनी मानले होते. दरम्यान यावेळी श्रीमंत हाके, मधुकर चिवरे, सीताराम कदम, नेताजी खंडागळे, बालाजी कवडे, प्रशांत जाधव, आबा भागवत, भारत चिवरे यांसह गावातील मान्यवरांची उपस्थिती होती.